नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या जांभड्या गावातले जे लोक बघतील ना, ही स्टोरी ज्या वेळेला ऐकतील खास करून, मग आमचा एक चुलत काका आहे, अण्णा आम्ही म्हणतो. त्याच्याबरोबर मी गेलेलो. आम्ही एंडीला ना, म्हणजे पाऊस ज्या वेळेला संपायचा आणि दिवाळीचा जो स्टार्टिंगचा पिरियड, त्याच्या अलीकडचा पिरियड असतो ना, पाऊस हलका पडतो. म्हणजे गणपतीच्या नंतर लोक एंडीला जातात. एंड कोकणात हा प्रकार होतो. म्हणजे प्रकार नाही म्हणता येणार, ही गोष्ट आहे. एंडीला जातात म्हणजे मासे पकडायला जातात, जाळं घेतात. आणि ज्यावेळेला उतरणीची मासे असतात ना, ज्यावेळेला जोराचा पाऊस पडतो ना, त्यावेळेला मासे उतरतात. ते खदळवणी पाणी असते. खदळवणी म्हणजे लाल झालेलं पाणी. त्या खदळवणी पाण्यामध्ये एंड पकडायला धावतात. आणि जोराचा पाऊस लागला. आम्ही जेवण वगैरे झालो आणि 9-9:30च्या दरम्यान आम्ही एंड घेऊन धावत सुटले. बरीच माणसं होती आमच्या वाडीतली त्यावेळेला. आणि ती एंड घेऊन धावत धावत आम्ही जांभोळा आणि नरडवा यांच्यामध्ये एक त्या नदीच्या जवळ, नरडव्याच्या साईडला नदीच्या जवळ आमचं घर येते. त्या घराच्या बाजूला भेकरेकोंड आहे, भेकरेकोंड. आणि हार्डली मला वाटते 9:30-10चा जो सुमार असेल, 10:30-11च. आणि रात्रीसाठी म्हणजे एखाद्या त्यावेळच्या काळी, म्हणजे मी जवळजवळ तुम्हाला ही स्टोरी सांगतोय 93च्या आसपासचीच समजा. तर त्यावेळेला एवढी काय गजबजाट नव्हता. शांतता. म्हणजे आता तरी मोबाईल घेऊन लोक इकडे तिकडे रस्त्यांवरती फिरत राहतात. त्यावेळेला असं काय मोबाईल प्रश्नच नाही कोणाकडे, नव्हतेच. तर आम्ही एंड घेऊन गेलो. पूर्ण अंधार, काळोखी. आणि आम्ही त्या कोंडीच्या जवळ गेलो. आणि आमच्याकडे ना फडतरणी असतात. फडतरणी म्हणजे माहिती आहे तुम्हाला? नाही. नाही. तर कोकणातल्या लोकांना माहिती आहे फडतण काय असते ती. नदीमध्ये कपडे धुण्यासाठी ना असे मोठे मोठे दगड हा हा चपटे हा 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 ते माहिती ठेवलेले असतात. बायका त्याच्यावरती कपडे धुतात आपटून आपटून. त्याला फडतण म्हणतात. तर त्या फडतणवरती अशा 3-4, मला वाटते आम्ही ते पुढचं तर काय बघायलाच गेलो नाही. पहिले आम्हाला जे 2-3 दिसल्या ना, पांढऱ्या पांढऱ्या आकृत्या. मी एकटा असेन तर मी वेडा. जवळजवळ ते एंड काय एकट्याचं काम नाही, 2-4 जणांचं काम नाही. आम्ही जवळजवळ 10-12 जण होतो. आणि मोठी मोठी माणसं. मी तर लहान होतो त्यांच्यामध्ये. तेच बोलले, थांबा थांबा, काय तर ऐका तकडे. म्हणजे ते आमच्यामध्ये कोकणामध्ये ना, छोट्या छोट्या भाषेसाठी सुद्धा ना शिव्या देतात. म्हणजे माय, पुढचं माणसं सांगतील काय आहे ते, माय ऐका रे मेल्यानो. आणि तिथे आम्ही कान देऊन ऐकतोय, तर फटा फटा आवाज येत आहे. पाण्याचा खळखळाट असतो. हे तर लिटरली, म्हणजे आम्ही तर त्यावेळेला आम्ही गावातच असल्यामुळे आम्हाला माहिती आहे ना कपडे धुताना आवाज कसा येतो. तर त्या 3 बायका तरी आम्हाला पहिल्या दिसल्या रांगेमधल्या. त्या 3 बायका रात्री जवळजवळ 10:30-11 वाजायला आलेले आहेत तिथे. आणि त्या कपडे धुत आहेत. बाकी त्यांची चेहरे वगैरे काही दिसत नाहीत. फक्त म्हणजे असं धूर करावा. आणि जसे त्या आकृत्या असतात ना, धूर कशा पद्धतीने दिसतो तुम्हाला, पांढरा धूर. अगदी अंधारात जर तुम्ही बघितला तर पांढरा धूर असा फॉग सारखं, तशा त्या पांढऱ्या आकृत्या कपडे धुत आहेत. आम्ही फक्त 2 मिनटं तिथे उभे राहून नीट निरखून बघितलं हे काय आहे. तर बघितलं तर 3 बायकाच होत्या तिथे, कपडे धुत आहेत त्या. आम्ही अशा स्पीडने मागे पळत आलो ती एंड बींड घेऊन. आमच्या मोठी माणसं होती, ती मोठी माणसं होती. आमच्या पायात स्लिपर होती. आणि ते गवताला जे पाणी वगैरे लागलेलं असते ना, आता एकदम कोकणामध्ये पाऊस एकदम थांबत नाही. जरी गणपती वगैरे जरी गेले तरी. आत्ता ते थोडं थोडं पावसाचं प्रमाण कमी झालं आहे, पण त्यावेळेला पाऊस असं भरपूर चिक्कार पाऊस असायचा. आणि नुकता पाऊस पडला ना तिथे एंड घेऊन, तुम्ही त्याच वेळेला धावता ज्यावेळेला तुमचा पाऊस पडलेला असतो तिथे.
स्लीपर त्यावेळेला तर पॅरागॉनच्या स्लीपर आमच्या जास्त चालायच्या. लोकं सांगतील पॅरागॉनच्या स्लीपर आमच्या कोकणात म्हणजे आम्ही जिथे राहायचो तिथे तरी पॅरागॉनची ती पिवळीवाली मोठी जाडी स्लीपर आणि सगळ्यांच्या पायात जवळजवळ त्याच. आम्ही ते पॅरागॉनची स्लीपर हातात घेऊन खालती काटे टोचतायत, दगड टोचतायत, काही बघितलं नाही पळत सुटलं. आणि सरळ पळत सुटले. आता ह्या प्रकाराला काय बोलणार आपण? म्हणजे हे अशा प्रकारचे ज्या स्टोऱ्या. आता मी तुम्हाला एक सांगतो, ही तर चला झालं म्हणजे आम्ही सगळ्यांनी बघितली, सगळ्यांना माहिती आहे अशी मी तुम्हाला सांगतो स्टोरी. मागच्या याच्यामध्ये मी सांगितलं आमचं शाळा न्यू शिवाजी जांभोडे हायस्कूल. आता कित्येक लोक त्याचं नाव विसरून गेले असतील, पण आजही तिथे सतीची कोंड. आम्ही लहानपणी त्याच्यामध्ये पोहायला पण जायचो, पण बरेच जण ना त्या कापामध्ये अडकून, खाप होती, खाप म्हणजे नदीच्या त्या कोंडीच्या कोंड आहे ती सतीची कोंड, त्याच्या खालती ना असा एक भुयारासारखा प्रकार आहे ज्याच्यात पाणी भरलेलं असते. त्या खापेमध्ये अडकून बरेच जण मेलेत सुद्धा तिथे. आणि ती सतीची कोंड. तर सतीची कोंड ह्याच्यासाठी नाव पडलं की पूर्वी ब्रिटिशकालीन आहे हे, किंवा त्याच्याही आधी असेल, की तिथे अगोदर कोकणात काय अखंड महाराष्ट्रामध्ये सती जाणं किंवा देशामध्ये मला वाटते सती जाणं ही प्रथा होती, सती प्रथा होती. ती नंतर मग नवरा वारल्यावर बायकोलाही जीव द्यावं लागायचं. बरोबर जीव द्यावा लागायचा, तिथे त्या चितेमध्ये बसावं लागायचं किंवा त्या बायकोचा कडेलोट करायचे. म्हणजे कित्येक ठिकाणी कडेलोट करायचे, कित्येक ठिकाणी त्या अशा कोंडी असायच्या ज्याच्यामध्ये त्या बायकांना ढकलून दिलं जायचं आणि त्या तिथे मरायच्या. तर माझ्या एका चुलत काकाने सांगितलेली स्टोरी आहे, आम्ही काही बघितलेलं नाही. त्यांनासुद्धा कदाचित कोणीतरी ही स्टोरी सांगितली असेल, पण नाव तिथे आजही फेमस आहे. नाव तर कोण खोडू नाही शकत त्या ठिकाणाचं, सतीची कोंड. गोष्टींना जरी नाकारलं ना तरी सुद्धा त्या नावाला आजही खोडू नाही शकत, कारण की ती आजही आहे तिथे सतीची कोंड. तर त्या सतीच्या कोंडीमध्ये माझ्या काकाने सांगितल्याप्रमाणे तिथे अशा बायका बसलेल्या असायच्या. रात्रीच्या नाही, दुपारच्या सुद्धा. बापरे. म्हणजे काय स्थितीमध्ये त्या बायकांना तिथे उड्या माराव्या लागल्या असतील की ज्यांची जगण्याची इच्छा होती. आणि अशा स्थितीतल्या बायका त्या तिथे बसलेल्या दिसायच्या. आणि नंतर कित्येक वेळेला लोकांना झपाटण्याचा प्रकार वगैरे, हा जो मी तुम्हाला सांगितला ना मागच्या वेळेला तो पोस्टमनचा, तो प्रकार त्याच्यात जस्ट थोड्याशा अलीकडे पापडीवरती. आणि तेवढ्या भागामध्ये हे बरेचसे प्रकार झालेले आहेत. झपाटणं म्हणा, काय म्हणा, कोणाच्या अंगात आणं लागणं वगैरे. तिथूनच जवळ मी तुम्हाला जी जळबांध्याची जी मागची जी स्टोरी सांगितलेली, जस्ट तिकडून हार्डली वॉकेबल 5 मिनिट्स, म्हणजे 5 मिनटावरती तो जळबांधा आहे. अशा प्रकारे म्हणजे ही एक त्याच्यातली सतीची कोंड. म्हणजे तिथे त्या बायका वगैरे बसतात, आजही बसतात. लोकांना दिसतं. भूत म्हणायला का नाही आवडत माहिती आहे? आज आम्ही इकडे विषय सांगायला पण नाही आलो. आता तुम्ही हा विषय काढलात ना, त्याच्यामुळे सांगतो. तुमची परवानगी असेल तर सांगतो, नाही तर मग काही नाही. काय आहे म्हणजे ते? वडील मी 9वी असताना वारलेले आहे. मी तोपर्यंत भूतच बोलत होतो. म्हणजे स्टोऱ्यांमधून ऐकलेली, आजीकडून, आईकडून. आजी माझी नव्हतीच, लहानपणीच वारली. आजी आजोबा नव्हते. आणि आई माझी मी जवळजवळ 98च्या आसपास माझी आई वारली. आत्मा तर हा ना, आपण भूत कोणाला म्हणतो माहिती आहे का? भूत 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 आपण जे म्हणतो ना, ॲक्च्युली मला ना भूत बोलायला आवडत नाही. कारण की भूत म्हणजे जे नाही आहे ते. आपण म्हणतो ना भूतकाळ आहे, वर्तमान काळ आहे. भूतकाळ जे आधी होते, जे आज नाही आहे. मी म्हणतो की जे आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही. हवा आता इथे येते, हवा लागते आपल्याला, थंडगार वाटते. म्हणजे हवा नाही आहे का? हवा लागते, दिसत नाही आपल्याला डोळ्याने, ती आपल्याला जाणवते. तसंच डोळे बंद केल्याने आपल्या मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यातून डोक्यामध्ये कुठेतरी आपल्याला जाणवते, हृदयात कुठेतरी जाणवते, माझी वस्तू माझ्याकडे आहे.
बरोबर. माझे वडील वारले रात्री 12च्या दरम्याने. मी ही गोष्ट आईला सांगितलेली की आई, बाबा मला वाटते रात्रीचे माझ्या बाजूला येतात. मी एकटा एका वेगळ्या रूममध्ये झोपायचो. तर आपल्याला आपल्या वडिलांच्या घामाचा वास कळतो. मला असं एकही मूल आठवणार नाही की ज्याला आपल्या वडिलांच्या अंगावरती खांद्यावरती खेळली नसतील आणि त्यांना त्यांच्या वडिलांचा जो एक वेगळा वास असतो ना घामाचा, तो येत नसेल. आणि मी लहानपणापासून मी माझ्या वडिलांचं जास्त जवळ, अगदी दादा 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 करून मला माझ्या वडिलांनी फार चांगल्या प्रकारे वाढवलं. आणि अचानक गेले ना, त्यावेळेला मला कळून आलं की वडील काय असतात. ज्या दिवशी माझी आई वारली त्या दिवशी मला कळून आलं की आई काय असते. तोपर्यंत मी एकदम उन्हात टप्पू. माझ्या जर वाडीवरचे जर लोक असतील ना, तर ते सांगतील दिनेश काय आहे. म्हणजे मी एवढा म्हणजे लोकांनी कधी विचार नाही केलेला की मी काय कामधंदा करणार किंवा काय चांगलं करणार, असं कधीच त्यांनी नाही. आई वडील असेपर्यंत मला पैसा काय असतो, तो कसा कमवायचा असतो, पैसा कमवण्यासाठी काय मेहनत लागते, म्हणजे थोडक्यात सांगायचं ना तर मला दुनियादारीच माहिती नाही. अशा प्रकारे वडिलांनी मला वाढवला. ज्या दिवशी वडील गेले ना, त्या दिवशीच मी आता सांगणार नाही कोणी ते, जाऊन दे. दादर रेल्वे स्टेशनवरती माझ्या एका भावाने मला सांगितलं, फार मोठा तो, की दिनेश आता शाळा वगैरे विसर आणि कुठेतरी हॉटेलमध्ये कामाला लाग, नोकरी कर. मी 9वीमध्ये होतो, कारण की आता घर चाललं पाहिजे पुढे. मी तेवढं फक्त ऐकलं. एवढी पण काय माझ्या वडिलांची एवढी पण परिस्थिती नव्हती की मुलं एकदम रस्त्यावरती जातील. कदाचित त्यांना कल्पना नव्हती. आम्ही गावाला गेलो. गावाला परत लाईफ आमची पुढे चालायला लागली. पण वडील गेल्याच्या नंतरचे वडील होते ना, ते दिवस संपले. प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्याकडे, म्हणजे जो हक्क होता ना, हक्क, बाबा मला हे पाहिजे, हक्क नावाची चीज संपली. आणि सगळ्या लोकांनी ना आपल्याला दुनियादारी काय असते ना, ती अगदी चांगली शिकवली. लोकांना कळलं नाही की ज्या मुलाला फुकट गेलेला मुलगा बोलत होते ना, त्या मुलाला ह्याच लोकांनी सुधरवलं. आणि त्या दिवशीच तुम्हाला असं भूत आणि आत्मा त्याच्यात ते याच्यामधला कळलं. फरक कळला ज्या वेळेला माझे वडील गेले ना, आणि ज्या वेळेला वडील यायला लागले. आपले वडील गेले आहेत आणि जर ते येत आहेत आपल्या मुलाला भेटायला, आणि आपल्याला मुलाला ती जाणीव होते. कुठला मुलगा, आज मीच नाही, अखंड महाराष्ट्र देशातल्या किंवा जगातल्या मी कुठल्याही मुलांना हा प्रश्न विचारतो. तुमच्या घरातले जर आईवडील जर गेलेले असतील किंवा आपले बहीण भाऊ किंवा नातलगांमध्ये कोण पण गेलेलं असेल, तर तुम्ही त्यांना भूत आला म्हणून बोलाल की एक तुमच्या घरातल्या आले. माणसांचा बाबा आले, आजी आली. आजी आली, आई आली. आपण असं नाही बोलणार ना, ये तेव्हा भूत आलं, तेव्हा ते भूत आलं. मग दुसऱ्यांच्या तरी आपण आत्म्यांना भूत का बोलावे. बरोबर. त्या दिवसापासून मी भूत हा शब्दच सोडला. आज पॉडकास्टवरती आल्यावरती लोकांना ते कळणार नाही म्हणून आपण भूत हा बरोबर. उच्चार करतो. बरोबर. एक जो नॉर्मल त्याला वर्ड आहे, जे वर्ड समाजात आहे चालतं. जो समाजात चालतो, समाजासाठी हा आपण उच्चार करतो. पण मी तर ह्यांना ना आत्मेच बोलतो. आणि ते माणसं आहेत आपली, फक्त त्यांच्याकडे शरीरं नाही आहेत. लोक काही जण बिलीव्ह करू देत, नको करू देत. माझं बिलीव्ह आहे ना, माझे बाबा गेले, माझा बिलीव्ह आहे. माझा बिलीव्ह कोण मोडू नाही शकत. माझे बाबा आले आहेत परत. माझे बाबा आलेत, ते तुम्ही म्हणू शकता की अरे तुला वेळ लागलं, पण ज्याचा बाबा गेला आहे ना, ज्याने मनापासून इतका हात, म्हणजे माझ्या विक्रोळीला आजूबाजूची लोक सांगतात मला आजही की तुला जे तुझ्या बाबांनी सांभाळलं आहे ना बाबा, या जगामध्ये आम्ही नाही बघितला असा बाबा. कुठल्या मुलाला वाईट वाटणार नाही, अगदी बरोबर. वाईट वाटणार. असो, म्हणून मी आत्मा म्हणून संबोधतो त्या दिवसापासून सगळ्यांना. मजा आली सर खूप जास्त. कारण आणि अशा ज्या गोष्टी आहेत ना, ते
आहेत आपल्या समाजात असे लोकांचे बरेच असे बिलीव आहेत आणि देवस्थान आहेत जिकडे पूजा होते आणि वेगवेगळे त्यांचे वेगवेगळा इतिहास आहे हो, जे आता आपण विसरत गेलोय. बरोबर. आता जेव्हा आम्ही तुमच्याकडून ऐकतो तेव्हा आम्हाला हे सगळं समजतं की बा हे आधी असं होतं आणि ते ऐकायलाही खूप किती मस्त आहे ना. अजून बऱ्याच गोष्टी आहेत. आज आपला पॉडकास्टची गरज आहे आपल्याला हॉरर स्टोरीज सांगणं. समाजामध्ये अजून असे बरेचसे लोक आहेत की ज्यांच्या जीवनामधल्या सुद्धा गोष्टी जर समोर आल्या ना, तर आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांचे अश्रू थांबणार नाही. दिनेश सरांनी त्यांचं एक नवीन यूट्यूब चॅनल स्टार्ट केलं आहे आणि त्यात ते खूप वेगवेगळ्या गोष्टी घेणार आहेत. फक्त हॉरर किंवा स्पिरिच्युअल किंवा ह्या गोष्टींपर्यंत लिमिट नसून ते समाजाच्या चालणाऱ्या गोष्टी आहेत, जे त्यांचे थॉट्स आहेत, जे त्यांचे भावना आहेत, जे त्यांचे विचार आहेत, ते त्यातून मांडण्याचा प्रयत्न करणार आहेत. आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये तर त्याची लिंक नक्की असेल, तुम्ही जाऊन बघा आणि तिथेही तुम्ही तेवढंच प्रेम जेवढं तुम्ही भंकसला देता. आणि जर तुम्ही आतापर्यंत हा पॉडकास्ट बघताय तर भंकसलाही सबस्क्राईब करा. आणि जर तुमच्याकडेही अशा कोणत्या गोष्टी असतील, डिस्क्रिप्शनच्या पहिल्या लिंकमध्ये गुगल फॉर्म असेल, तो नक्की भरा आणि स्पॉटिफायवरही ऐका. सर थँक्यू सो मच. खूप खूप Thank you, धन्यवाद. thank खूप you. खूप आभार तुमचे, तुम्ही इथे आलात हो. आणि मजा आली. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका.